Hello student, welcome to today's chemistry CET lecture. Now today we have revised the point like nomenclature of aldehydes and ketones. आजच्या CETच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण अल्डिहाइड आणि कीटोनचं नॉमेनक्लेचर हे थोडं रिवाइज ओरिएंटेड पाहणार आहोत. रेग्युलर लेक्चरला आपण हे पाहून झालेलं आहे. तरी आपण आज काय करणार आहोत, याची रिव्हिजन आणि त्याच्यानंतर काय घेणार आहोत, याच्यामध्ये असणारे MCQs किंवा याच्यावरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला पहा, नाउ aldehydes and ketones having naming system of two types. First one is the tribal name system and second one is the IUPAC name system. म्हणजे अल्डिहाइड आणि कीटोन्सला नाव देत असताना आपण दोन प्रकारे नाव देत असतो. एक म्हणजे ट्रायबल नेम सिस्टीम, एक काय म्हणतो आपण ट्रायबल नेम सिस्टीम, आणि दुसरी काय म्हटलं IUPAC नेम सिस्टीम. या दोन सिस्टीमनं काय करत असतो आपण, अल्डिहाइड किंवा कीटोन फंक्शनल ग्रुप असणाऱ्या कंपाऊंडला नाव देत असतो. फर्स्ट ऑफ ऑल सी द ट्रायबल नेम ऑफ अल्डिहाइड. सगळ्यात सुरुवातीला आपण अल्डिहाइडला ट्रायबल नेम म्हणजेच कॉमन नेम कसं द्यायचं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नाउ ट्रायबल नेम ऑफ अल्डिहाइड्स are derived from the tribal name of carboxylic acid, in which the ending OIC acid is replaced by aldehyde. म्हणजे अल्डिहाइडचं ट्रायबल नेम हे कार्बोक्सिलिक ॲसिडच्या ट्रायबल नेमवरून दिलं जातं, कारण अल्डिहाइड्स आर गेट इझिली ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलिक ॲसिड. मग कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये काय केलं जातं, कार्बोक्सिलिक ॲसिडमधला IC ॲसिड रिप्लेस बाय अल्डिहाइड, आणि त्या पद्धतीनं काय केलं जातं, ट्रायबल नेम दिलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं फॉर्मिक ॲसिड, की ज्याचा फॉर्म्युला आहे HCOOH. आता हे फॉर्मिक ॲसिड कसं आलं, तर हे हिस्ट्रीवरून किंवा त्याच्या ओरिजिनवरून आलेलं आहे. हिस्ट्री काय आहे की हे रेड अँटमध्ये सापडतं, आणि जनरली रेड अँटला काय म्हटलं जातं लॅटिन वर्डमध्ये फॉर्मा, याच्यावरून त्याचं नाव मिळालंय फॉर्मिक ॲसिड. नाउ फॉर्मिक ॲसिड इन विच IC ॲसिड इज रिप्लेस्ड बाय अल्डिहाइड. हे कशाने रिप्लेस करायचं सांगितलं, अल्डिहाइडनं. सो नेम इज फॉर्मा अल्डिहाइड. नाव काय तयार झालं पहा, फॉर्मा अल्डिहाइड. हे या ठिकाणी त्याचं नाव काय झालं. सपोज दोन कार्बन असणारा घेतला आपण, की ज्याच्यामध्ये म्हटलं आपण CH3 COOH, किंवा या ठिकाणी म्हटलं आपण H, अल्डिहाइडचं नाव घेतलं, बरोबर आहे. आता दोन कार्बन असणाऱ्या ॲसिडचं नाव काय आहे, ॲसिटिक ॲसिड. दोन कार्बन असणाऱ्या ॲसिटिक, ह्याचं नाव आहे ॲसिटिक ॲसिड, इन विच IC ॲसिड इज रिप्लेस्ड बाय अल्डिहाइड. सो नेम इज ॲसिटाल्डिहाइड. नाव काय तयार झालं या ठिकाणी पहा, ॲसिटाल्डिहाइड हे या ठिकाणी नाव आहे. म्हणजे मुलांना काय लक्षात ठेवायचं, या ठिकाणी अल्डिहाइडला कॉमन किंवा ट्रायबल नेम देत असताना फॉर्मिक ॲसिडमधलं किंवा कार्बोक्सिलिक ॲसिडमधला IC ॲसिड हा अल्डिहाइडनं रिप्लेस करायचा. हे झालं नॉर्मल चेन असणाऱ्या अल्डिहाइडच्या बाबतीत. In case of substituted aldehyde, the substituents are indicated by the Greek letters, that is alpha, beta, gamma, so on. ज्यावेळी अल्डिहाइड हा सबस्टिट्यूटेड असेल, म्हणजे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूएंट असते, त्यावेळी सबस्टिट्यूएंटला काय करायचं आहे, लेटरनं पोझिशन द्यायची आहे, त्याच्यासाठी त्याला लेबलिंग करायचं आहे. त्या कार्बनला ज्याला सबस्टिट्यूएंट अटॅच आहे असे कार्बनला काय करायचं, तुम्हाला लेबलिंग करायचं. ते लेबलिंग करत असताना कोणते लेटर वापरायचं सांगितलं, अल्फा, बीटा, गॅमा, सो. सो विच कार्बन इज द अल्फा कार्बन ॲटम. त्याच्यापैकी अल्फा कशाला द्यायचा, बीटा कोणत्या कार्बनला द्यायचा. सो इन द चेन दॅट कार्बन विच इज अटॅच टू द फंक्शनल ग्रुप, that carbon which is attached to the functional group, that carbon is the alpha carbon. असा कार्बन की जो फंक्शनल ग्रुपला कनेक्ट आहे, त्या कार्बनला काय नाव द्यायचं आहे, अल्फा. नेक्स्ट टू बीटा कार्बन, नेक्स्ट टू गॅमा कार्बन. सो हियर इज द एक्झाम्पल, दिस वन इज द एक्झाम्पल CH3 CH2 C double bond OH. This one is the example. Okay.
So simplification, this one is the functional group which is attached to the another carbon, and this another carbon is the alpha carbon. Next to beta, जर पुढे कार्बन असेल अजून तर गॅमा. सो अशा पद्धतीने आपण अल्फा आणि बीटा कार्बन मेन्शन करू शकतो. आता त्यासाठी आपण एक सबस्टिट्यूटेड एक्झाम्पल घेऊ. पहा, सबस्टिट्यूटेड मधलं एक्झाम्पल घेऊ आपण. See the example, CH3, CH, CH3, CHO. In this case, this CH3 molecule of the CH3 group is the substituent. So, by the rule, substituents are indicated by the letters alpha, beta. Which carbon is the alpha? That carbon which is attached to the functional group. असा कार्बन की जो functional group ला कनेक्ट असेल तो कार्बन काय असणार आहे या ठिकाणी? अल्फा कार्बन असणार आहे. म्हणून हा कार्बन काय झाला? अल्फा. हा काय झाला? बीटा. सो अल्फा कार्बनला कोणता ग्रुप अटॅच आहे? मिथिल. सो अल्फा, त्याच्या पुढे आपण त्याची पोझिशन घ्यायची. अल्फा मिथिल. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स इन द चेन? 3. ओके, 3 कार्बन त्या चेन मध्ये. मग ज्यावेळी त्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत म्हणजे प्रोपियोनिक ऍसिड. प्रोपियोनिक ऍसिड मधला IC ऍसिड रिप्लेस बाय अल्डिहाइड. सो नेम इज अल्फा मिथिल प्रोपियोना अल्डिहाइड. हे काय काय झालं या ठिकाणी? त्याचं कॉमन नेम किंवा ट्रायबल नेम अशा पद्धतीने तयार होत असतात. हे झाले कशाचे? ट्रायबल नेम्स ऑफ अल्डिहाइड्स, की ज्याच्यामध्ये आपण काय केलं? कार्बोक्सिलिक ऍसिड मधला IC ऍसिड रिप्लेस बाय अल्डिहाइड and the substituents are indicated by the alpha, beta and the gamma groups. Now see the IUPAC nomenclature of aldehydes and ketones. याच्यानंतर आपण अल्डिहाइड आणि कीटोन्स च्या पैकी सुरुवातीला आपण अल्डिहाइडचा IUPAC nomenclature पाहू. IUPAC names of aldehyde. So students, in case of aldehydes, अल्डिहाइड्सला IUPAC नाव देत असताना काय केले जाते तर जनरली इन अल्केन ANE is replaced by AN. In which AN is replaced by the alkyl. So alkyl is obtained from the alkane in which AN is replaced by the AN. अल्कॅनल नाव कसं तयार होणार आहे? करस्पॉन्डिंग टू द पॅरेंट alkane in which AN is replaced by the AN to get alkanal. अशा पद्धतीने आपल्याला त्याचे नाव देतात. So in this IUPAC nomenclature some rules are assigned. First one is the select the longest continuous chain of carbon atom. पहिला रूल काय आहे त्याच्यामध्ये? सिलेक्ट कंटिन्युअस लॉंगेस्ट चेन. याच्यामध्ये लॉंगेस्ट आणि कंटिन्युअस असणारी चेन सिलेक्ट करा जे काही स्ट्रक्चर दिलं असेल त्याच्यामध्ये. दुसरा रूल आहे नंबरिंग द कार्बन ॲटम्स. नंबरिंग द कार्बन ॲटम्स. जी काही तुम्ही चेन सिलेक्ट केलेली आहे त्या चेनला नंबरिंग द्यायचं आहे. आता नंबरिंग देत असताना जो काही फंक्शनल ग्रुप मधला कार्बन आहे तो त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा आहे. म्हणजे कीटोन असेल त्याच्यामध्ये C+O. अल्डिहाइड असेल CHO म्हणजे त्यातला कार्बन हा त्याच्यामध्ये काय करायचं त्या ठिकाणी इन्क्लूड करायचा आहे आणि त्याच्यापासून नंबरिंग स्टार्ट करायचं. लास्ट वन, नेक्स्ट वन, आयडेंटिफाय द सबस्टिट्यूएंट. सबस्टिट्यूएंट काय करा? आयडेंटिफाय करा आणि या ठिकाणी सबस्टिट्यूएंटला 1, 2, 3, 4 यांच्यापैकी नंबर असतात. तिथं अल्फा, बीटा, गॅमा हे लेबल केले जात नाही. आता याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया अगोदर. हा, सुरुवातीला मी एक्झाम्पल घेतलं CHO. This one is the structure. How to give the IUPAC name? याला आपल्याला IUPAC name कसं देता येईल? So first rule is the select the longest continuous chain of carbon atoms. कार्बन ॲटमची longest chain सिलेक्ट करा. सेकंड रूल, नंबरिंग द कार्बन फ्रॉम द फंक्शनल ग्रुप कार्बन. म्हणजे फंक्शनल ग्रुपच्या कार्बन कडून नंबरिंग द्यायचं. 1, 2, 3. How many carbon atoms present in the parent chain? 3. So parent alkane is the propane. Propane मधलं काय रिप्लेस करायचं सांगितलंय? ANE. Replaced by AN. So the IUPAC name
name of that compound is Al means propanol. Sorry, propanol. अशा पद्धतीने काय तयार झालं याच्यामध्ये हे नाव तयार झालं. ई कशाने रिप्लेस केला? सॉरी, याच्यामध्ये Al रिप्लेस न करता फक्त आपण काय रिप्लेस करणार आहोत? ई रिप्लेस करणार आहोत. काय रिप्लेस करणार आहोत? ई फक्त या ठिकाणी काय करणार आहोत आपण? रिप्लेस करणार आहोत. ई रिप्लेस करून काय तयार झालं? प्रोपॅनॉल असा हा त्या ठिकाणी IUPAC नेम तयार झाला. सेकंड एक्झाम्पल पहा. CH3 CH3 CH2 C double bond OH. Apply the rule. First rule is the select the longest continuous chain of carbon atoms, numbering the carbon from the functional group. Okay. Identify the substrate. In that compound only one substrate is the present, and that one is the methyl group. So how many carbon atoms present in the parent chain? 4. That's why parent alkane butane. In butane E replaced by Al. So 3-methyl butanol is the IUPAC name of that compound. हे झाले ओनली वन फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असल्यानंतरचे काही रूल्स. ज्यावेळी चेन मध्ये दोन फंक्शनल ग्रुप सेम असतील म्हणजे पहा, एक म्हटलं आपण CHO CH2 CH2 CHO. ओके, हे असे स्ट्रक्चर याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत. अशा वेळी थोडेफार रूल सेम आहेत. त्याच्यापैकी पहिला रूल आहे select the longest continuous chain of carbon atom, then numbering the carbon atoms. Okay, how many carbon atoms? 4. That's why parent alkane butane. पहा, ज्यावेळी एका स्ट्रक्चर मध्ये सेम फंक्शनल ग्रुप हा रिपीट झालेला असेल त्यावेळी अल्केन मधला ई रिप्लेस करायचा नाही. तो ॲज इट इज तसाच त्या ठिकाणी राहायचा. म्हणजे ब्युटेन मधला ई हा तसाच त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि तो रिप्लेस न करता जितक्या वेळा फंक्शनल ग्रुप रिपीट झालेला असेल तेवढी त्यासाठी टर्मिनॉलॉजी वापरून तो पुढे लिहायचा आहे. म्हणजे 2 वेळा झालेला असेल तर डाय ही टर्मिनॉलॉजी वापरा, 3 वेळा झालेला असेल तर ट्राय ही टर्मिनॉलॉजी वापरा आणि शेवटी Al असे लिहायचं. मग आता पहा, 2 वेळा झालाय. कोणकोणत्या कार्बनला आहे? 1 आणि 4. सो 1 and 4 dial इज द IUPAC name. आणि अशा पद्धतीनं काय केलं जातं? डाय फंक्शनल ग्रुप म्हणजे 2 फंक्शनल ग्रुप असणाऱ्या कंपाऊंडला आपल्याला नाव देता येईल. असे बरेचसे एक्झाम्पल आपण जे काही आपण नंतर CET मध्ये MCQ सॉल्व करणार आहोत त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इथं आपण या ठिकाणी हे रूल डिस्कस केलेले आहेत. याच्यानंतर आपण केटोनचे नाव पाहणार आहोत. नेक्स्ट नॉमेनक्लेचर ऑफ केटोन्स. पुन्हा केटोनसाठी 2 नंबरिंग सिस्टीम आहे. कोणकोणत्या 2 म्हटलं आपण? एक म्हणजे ट्रायवल नेम सिस्टीम आणि दुसरी म्हणजे IUPAC नेम सिस्टीम. पहिली काय म्हटलं आपण? ट्रायवल नेम सिस्टीम. ओके, and second one is the IUPAC name system. In tribal name system, केटोन्स म्हणजे काय म्हटलं आपण? कार्बोनिल ग्रुपच्या ज्या काही 2 वॅलेन्सीज आहेत ह्या अल्किल ग्रुपने सॅटिस्फाय केलेल्या असतात आणि ह्या अल्किल ग्रुप मे बी काय असतात? सेम और डिफरंट असतात. म्हणजे या ठिकाणी नाव देत असताना अल्किल ग्रुप फॉलोड बाय द वर्ड कीटोन असं नाव दिलं जातं. ट्रायबल नेम कसं दिलं जातं? अल्किल ग्रुप फॉलोड बाय कीटोन असा वर्ड या ठिकाणी दिला जातो. अल्किल ग्रुप फॉलोड बाय द वर्ड कीटोन म्हणजे काय करायचं आहे? असं स्ट्रक्चर असेल आणि त्याला ज्यावेळी आपल्याला ट्रायबल नेम द्यायचं आहे, कॉमन नेम द्यायचं आहे, अशा वेळी अगोदर अल्किल ग्रुपचं नाव द्यायचं आहे, त्याच्यानंतर कीटोनचं नाव द्यायचं. एक्झाम्पल पाहू या ठिकाणी. सपोज कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन्ही ग्रुप काय आहेत? सेम आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय त्याचे 2 टाइप्स असतात, एक सिंपल आणि दुसरा मिक्स कीटोन. त्याच्यापैकी हे एक्झाम्पल कशाचं आहे? सिंपल कीटोन्स. बरोबर. आता पहा, कार्बोनिल कार्बनला कनेक्ट झालेले 2 अल्किल ग्रुप दोन्ही कसे सेम आहे. कोणते 2 ग्रुप आहेत ते? मिथिल. 2 वेळा आहेत म्हणून डाय ही टर्मिनॉलॉजी. सो डाय मिथिल कीटोन
हे त्याचं काय नाव झालं, कॉमन नेम द्यायचं. सपोज टू अल्किल ग्रुप्स अटॅच्ड टू द कार्बोनिल कार्बन आर डिफरंट, then how to write their tribal names? In that compound two alkyl groups are arranged in a alphabetical order. अशा वेळी कार्बोनिल कार्बनला कनेक्ट झालेले दोन अल्किल ग्रुप हे अल्फाबेटिकली अरेंज करायचे. म्हणजे हा आहे मिथिल, हा आहे इथिल. मग या दोघांपैकी अगोदर कुठला येतो, इथिल, नंतर मिथिल, फॉलोड बाय द वर्ड कीटोन. सो इथिल, मिथिल, कीटोन हे काय झालं त्या ठिकाणी तुमचं IUPAC सॉरी ट्रायबल नेम द्यायचं. ओके. इन केस ऑफ द सबस्टिट्यूटेड कंपाऊंड ऑर द स्ट्रक्चर, ज्यावेळी त्याला सबस्टिट्यूएंट असतील अशा वेळी काय करायचंय, त्यावेळी अल्फा बीटा गॅमा हे काय करायचे त्या ठिकाणी लेबल्स द्यायचे. पहा एक्झाम्पल, CH3 CH Br C11O CH3. ओके. कार्बोनिल कार्बनला दोन्ही बाजूला दोन अल्किल ग्रुप अटॅच आहेत, ते वेगवेगळे आहेत, हा वेगळाच प्रश्न आहे. पण याच्यामध्ये एक सबस्टिट्यूएंट पण आहे. मग आता याला आपल्याला काय करायचं, पहा नंबरिंग द्यायचं. नंबरिंग द्यायचं काय तर अल्फा बीटा द्यायचं. फंक्शनल ग्रुपच्या शेजारचा कार्बन काय असतो, अल्फा. ह्या अल्फाला ब्रोमिन, बरोबर आहे. मग अल्फा ब्रोमो इथिल, अल्फा ब्रोमो इथिल मिथिल कीटोन इज द ट्रायबल नेम ऑफ दॅट कंपाऊंड. आणि ह्या कंपाऊंडचं नाव हे काय तयार झालं तर ट्रायबल नेम तयार झालं. मुलांना अशा पद्धतीने आपण हे ट्रायबल नेम्स पाहिले. नेक्स्ट पाहणार आहोत आपण IUPAC नॉमेनक्लेचर, की ज्याच्यामध्ये आपण IUPAC सिस्टीमने जे काही रूल्स फॉलो केले ते आपण या ठिकाणी अप्लाय करणार आहोत. मी सारखं म्हणते IUPAC. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ IUPAC? सो International Union of Pure Applied Chemistry is the full form of IUPAC. आणि ह्या सिस्टीमनं काही रूल असाइन करून दिले. एखाद्या स्ट्रक्चरला नाव द्यायचं असेल तर त्याला ते रूल फॉलो करावे लागतात. सपोज कीटोनच्या फॅमिलीमधला पहिला मेंबर हा काय आहे, हा कंपाऊंड आहे ॲसिटोन. हे सुद्धा त्याचं ट्रायबल नेम. याला आपल्याला काय करायचं आहे, IUPAC नेम द्यायचे. याला देत असताना पहिला रूल फॉलो करायचा आहे, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन कंटेनिंग अ फंक्शनल ग्रुप. ओके. सेकंड रूल काय आहे, नंबरिंग द कार्बन ॲटम्स फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू द कार्बोनिल ग्रुप. अशा साईडनं नंबरिंग द्या ज्या साईडला कार्बोनिल ग्रुप हा काय जाईल, जवळ जाईल, अशा साईडनं त्याला नंबरिंग द्यायचं आहे. आता हे दोन्ही सिम्पलचे एक्झाम्पल आहे, म्हणजे दोन्ही बाजूला सेम 2 3. How many carbon atoms present in that compound? 3. So propane is the parent alkane. In that alkane, E replaced by ONE. कशाने रिप्लेस करायचा, E हा या ONE ने रिप्लेस करायचा. म्हणजे काय झालं, प्रोपॅनोन. हे या ठिकाणी त्याचं IUPAC नेम झालं. सेकंड एक्झाम्पल, CH3 CH CH2 C11O CH3. Also apply the rule, select the longest continuous chain of carbon atoms, numbering the carbon from that end which is near to the carbon. 1 2 3 4 5. आता आपल्याला याच्यामध्ये ही चेन सोडून हा एक पार्ट रिकामा दिसतोय. सॉरी, या ठिकाणी CH3 आहे, हा पार्ट रिकामा दिसतोय. मग हा जो काही रिकामा आहे तो काय आहे, सबस्टिट्यूएंट. किती नंबरचा कार्बनला आहे तो, 4 नंबरचा. सो 4 मिथिल. हाऊ मेनी कार्बन atoms present in the parent chain? 5. So parent chain is pentane. In pentane, E replaced by ONE. So pentanone. pentanone. हे काय तयार झालं या ठिकाणी, याचं IUPAC नेम तयार झालं. मुलांना ज्यावेळी 2 नंबरला कीटोन असेल त्यावेळी तो मेन्शन नाही केला तरी चालतो. पण हा कीटोन ग्रुप जर 3 नंबरला असेल, 4 नंबरला असेल तर त्या ठिकाणी त्याची पोझिशन ही काय करायची असते, आपल्याला मेन्शन करायची असते. त्याचं एक एक्झाम्पल घेते पहा. CH3 CH2 C
CH2, CH2, CH2. Apply the rule. Select the longest continuous chain of carbon atoms. 1, 2, 3, 4, 5, 6. केटोन ग्रुप कोणत्या कार्बनला आहे? 3 नंबरच्या कार्बनला. म्हणजे हेक्झेन मला रिप्लेस बाय ONe. पण त्या अगोदर केटोनचा नंबर लिहायचा, त्या ठिकाणी हेक्झेन 3 ONe असे या ठिकाणी लिहायचं. त्याचबरोबर जर एका स्ट्रक्चरमध्ये 2 सेम फंक्शनल ग्रुप असतील तर अल्केन मधला ई हा त्या ठिकाणी रिप्लेस करायचा नाही. मग काय करायचं आहे? तो ई रिटर्न तसाच त्या ठिकाणी लिहून काय करायचं आपल्याला? 2 ग्रुप असतील तर डाय टर्मिनॉलॉजी, 3 असतील तर ट्रायकी टर्मिनॉलॉजी. एक्झाम्पल पाहू आपण. C डबल बॉन्ड O, CH2, C डबल बॉन्ड O, CH3. This one is the example. Select the longest continuous chain of carbon atoms. Then numbering the carbon atoms. How many carbon atoms? 5. So parent alkane is the pentane. By using rule, when 2 functional groups are present in the structure, then E cannot replace by ONe. E also return and next return the 2,5-di-ONe. This one is the IUPAC name of that compound. हे काही रूल अप्लाय करून आपण IUPACचे काही कंपाऊंडला आपण नाव देऊ शकतो. असे रूल आपण रेग्युलर लेक्चरला सुद्धा पाहिले आणि आता हे रिव्हिजन, क्विक रिव्हिजन असते, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये फार वेळ लावून चालणार नाही. आपल्याला याच्यावरचे जास्तीत जास्त MCQ कसे सोडून होतील याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ओके, आता या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावर आधारित असणारे MCQ पाहूया. थँक्यू.